अनुसूचित जातीमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आक्रोश महाआंदोलन आयोजित करण्यात आले आहे। हे आंदोलन 20 मे 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी 1 ला होणार आहे। या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करून ते येत्या जून 2025 पासून लागू करावं। उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल, तरी राज्य शासनाच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या थेट लाभापासून अनेक लहान उपगट वंचित राहत आहे। त्यामुळे हक्काचं आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे, अशी समाजाची मागणी आहे। या आंदोलनात सर्वपक्षीय अनेक मान्यवर नेते व लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून उपस्थिती लावणाऱ्यांमध्ये खालील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे। विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार मधुकरराव घाटे, माजी आमदार नामदेव जयराम ससाने, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री दिलीप कांबळे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, याशिवाय पंडित सूर्यवंशी, मारुती वाडेकर, अशोक लोखंडे, राम चव्हाण यांसारखे अनेक नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत। सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचं उपवर्गीकरण करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। येणाऱ्या मंगळवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन आमदार अमित गोरखे यांनी सर्व समाज बांधवांना केले आहे। आज सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जी आपली तारीख ठरली होती त्याच तारखेला मंगळवार दिनांक 20 मे रोजी या ठिकाणी हा महामोर्चा आझाद मैदान या ठिकाणी होणार आहे। मी ज्यांच्यापर्यंत माझा आवाज या व्हिडिओद्वारे पोहोचतोय त्या सर्व समाजातील तरुणांना, तरुणींना, मातांना, नागरिकांना मी विनंती करणार आहे की आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि अबकड आरक्षण लवकरात लवकर या सरकारने जाहीर करावं, या उद्देशाने सर्व पक्षीय आज या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व आमदार, माजी मंत्री जमून या ठिकाणी या मोर्चाची घोषणा करत आहोत। तरी आपण खऱ्या अर्थाने लहुजीचे सैनिक असाल तर आपण या मोर्चामध्ये 100% आपण सामील व्हाल, अशी मी सगळ्यांना विनंती करतोय। जय लहुजी, जय अण्णाभाऊ।